नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना जाता हा प्रकार माहिती नसेल. जे गावाकडून आलेले आहेत सिटीमध्ये त्यांना माहिती असतो हा प्रकार जातं वगैरे. आणि शक्यतो जातं आता खूप दुर्मिळ झालं आहे, त्यामुळे हे सगळं कोणाला माहिती नाही आहे. आपल्याला फक्त दुकानामध्ये आयती डाळ मिळते, ती आपण विकत घेतो आहे. तर इथे मी डाळ भरून दाखवण्याचा हा जात्याचा प्रकार दाखवलेला आहे. तर मी इथे उडीद आहेत ना, ते काळे उडीद जे आहेत ते मी जात्यावर भरडते आहे. तर इथे जात्यामध्ये हे थोडे थोडे टाकून घ्यायचे आहेत उडीद. आणि जर डाळ चुरली जात असेल तर थोडंसं जातं हलकं करून घ्यायचं. म्हणजे हे जे लाकूड होतं ना, ते मी खाली थोडंसं ढकलून घेतलेलं आहे, जेणेकरून जे जात्याचा वरचा जो भाग आहे तो थोडासा वरती येतो, त्याच्यामुळे जातं हलकं होतं आणि डाळ थोडी चांगली भरडली जाते आणि जातं एकदम हलकं स्मूथली चालतं आहे. तर इथे तसंच मी करून घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि उडीद एकदम स्लोली पण जातं फिरवायचं नाही आणि जास्त फास्ट पण फिरवायचं नाही. आणि उडीद सतत टाकतच राहायचं, जेणेकरून आपली डाळ जी आहे ती पटापट पडेल. आणि जास्त फास्ट फिरवलं तर ती डाळ म्हणजे उडीदच पडतात. तर जास्त फास्ट आणि जास्त स्लोसुद्धा फिरवायचं नाही, एकदम मीडियम स्पीडने फिरवायचं असतं जातं. तर इथे मी जवळजवळ डाळ भरडून झालेले आहेत उडीद, तुम्ही बघू शकता. तर बघा, इथे आपली डाळ भरडून झालेली आहे उडदाची आणि ही आता मी काढून घेणार आहे. तर इथे मी भरडलेली डाळ आता आजी पाखडते आहे, जेणेकरून त्याची सालपटं जी असतात ती सेपरेट होतील. आणि त्याच्यामध्ये थोडाफार भरडलेला जो कोंडा असतो, तो एकदम बारीक कोंडा असतो, तो पण ह्याच्यातून पाकडून अलग करायचा असतो. तर ते मला जमत नव्हतं, म्हणून आजी बोलत होती की हे मी करते. तर तिने इथे सगळं पाकडून घेतलेलं आहे आणि छान अशी डाळ तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.